भाग तिसरा, त्यामध्ये धम्म परिवर्तन हे बळाने करायचे नसते. धम्माचं परिवर्तन हे काय आहे, बळानं नाही करायचं असते, हे भगवान बुद्ध सांगतात. एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ 500 भिक्खू जात होते. त्यावेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाचा आपल्या तरुण शिष्यासह त्याच्या मार्गावरून चालत होता. परिव्राजक सुप्पिय बुद्ध, धम्म आणि संघ याची निंदा करत होता. तो सुप्पिय काय करत होता, बुद्ध, धम्म आणि संघ याची निंदा करत होता. परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध, धम्म आणि संघ याची प्रशंसा करीत होता. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पराविरुद्धी मताचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालत होते. भगवान रात्र होताच अंबलठिक्का उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहामध्ये आपल्या भिक्खू संघासह थांबले. परिव्राजक सुप्पिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली. पहाटेस काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले. तिथे बोलता बोलता तो सुप्पिय आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले. त्यांच्या भाषणात रोख कुणाकडे आहे हे जाणवताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले. त्याने भिक्खूंना विचारले, तुम्ही कशा संबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा विषय तरी काय आहे? भिक्खूंनी सर्व सांगताच भगवान म्हणाले. त्या भिक्खूंनी सर्व सांगितलं आणि त्यानंतर भगवान काय म्हणतात, भिक्खू हो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नाही. भगवान बुद्ध काय सांगतात, जरी माझ्याविषयी, धम्माविषयी आणि संघाविषयी जरी बाहेरील कोणताही व्यक्ती जर बोलत असेल तर त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये काय द्वेष धरू नका. असे कोणीही बोलू लागेल आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागावू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाचा आड येईल. तुमचा राग का होईल? तुमचा जो आत्मविजय आहे त्याच्या आड येईल. जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहे अथवा अयोग्य आहे हे तुम्हाला कसे ठरवता येईल? भिक्खू म्हणाले, भगवान, आम्ही क्रोधीविष्ट झालो तर दुसऱ्यांच्या भाषणाची योग्यता आम्हा ठरविता येणार नाही. ही खरी गोष्ट आहे. त्यानं भिक्खू काय म्हणतात की जर आम्ही क्रोधित झालो तर जे दुसरे भाषण करणारे, जे काय बोलणार आहेत त्यांची योग्यता काय आहे हे आम्हाला ठरवता येणार नाही. ही गोष्ट खरी आहे. भगवान पुढे म्हणाले, संघाबाहेरील लोक माझ्यासंबंधी, धम्मासंबंधी, संघासंबंधी काही कमीपणा असणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे, अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही. आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवा. भिक्खू, परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी, धम्माची आणि संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका. जर एखादी व्यक्ती माझ्याविषयी, धम्माविषयी आणि संघाविषयी जरी प्रशंसा करीत असतील तरी त्यांना काय म्हणायचे आहे हे तुम्ही नीट ऐका. आणि प्रशंसा म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीवहत्येपासून दूर राहतो. त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणाची त्याला लाज वाटते. तो करुणामय असून सर्व जीवजातीसंबंधी त्यांच्या ठिकाणी मैत्री वसत आहे. त्यांचे धम्म परिवर्तन झाले नाही. तो तथागतासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे. किंवा तो म्हणेल, न दिलेले असे कोणतेही काही घ्यायचे नाही. हे व्रतपालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडला आहे. ते दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागवल्या जातील अशा
त्याला विश्वास आहे. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदयशुद्धीने व्यतीत करीत असतो किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असेही म्हणेल. अभिविचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळीत आहे. संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया यांच्यापासून तो दूर राहतो. तो प्रशंसा करणारा कदाचित असाही म्हणेल. श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाहीत, खोटेपणाचा आपल्याला स्पर्श होऊ देत नाहीत. तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही. तो इमान राखतो, तो विश्वसनीय आहे, दिलेला शब्द मोडत नाही. तो प्रशंसा करणारा कदाचित असाही म्हणेल. श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाहीत. श्रमण गौतम काय निंदाजनक शब्द असे उच्चारित नाही. निंदेचा त्याने त्याग केला आहे. जो इथे ऐकतो तो इथल्या लोकाविरुद्ध भांडण उभे करण्यासाठी इथे बोलत नाही. अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात, मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो. तो शांती निर्माता, शांतीप्रेमी, शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि त्यांच्या योगे शांती वाढेल असे शब्द उचलणारा आहे. किंवा तो म्हणेल, श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्यांच्या सुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत. निर्दोष, सुश्राव्य, ललित, हृदयाला जाऊन भिडणारे, लोकांना आल्हाद देणारे, लोकांचे प्रेम वृद्धिंगत व्हावे असे शब्द तो बोलतो. अथवा तो म्हणेल, चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक भाषणात कधीच गुंतत नाहीत. तो योग्य वेळी बोलतात, सत्याला धरून बोलतात. धम्म आणि संघ यावर तो समयचित्त बोलतो. स्वतः अंतःकरण साठवण्यासारखे शब्द बोलतो. समुचित उदाहरणे देतो, भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडत नाही. किंवा तो म्हणेल, श्रमण गौतम बीजे किंवा रोपे यांनासुद्धा इजा करत नाही. तो दिवसा फक्त भोजन करतो आणि रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्न सेवन करत नाही. जे जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही. फुलमाळा, सुगंधी द्रव्ये आणि उटणे यांनी तो आपल्याला विभूषित करत नाही. लांब लचक उंच बिछाण्यावर तो कधीही पडलेला राहत नाही, पळहुडत नाही. सोने रुपे तो कधीही स्वीकारत नाही. बिन शिजलेले धान्य तो घेत नाही. स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करत नाही. दास दासी यांचा तो स्वीकार करीत नाही. मेंढे, बकरी, बोकड हे त्यांचा स्वीकार तो करत नाही. कोंबड्या अथवा डुकरे याचाही तो काय करत नाही, स्वीकार करत नाही. हत्ती, घोडे, गुरे तो याचाही स्वीकार करत नाही. तो दूतांचे अथवा मध्यस्थांचे काम करत नाही. तो विक्रिय करीत नाही. लाचलुचपत, लाडी लबाडी यांचा वाममार्ग तो आचरणात आणतच नाही. तो कोणालाही विद्रूप करीत नाही, कोणाचा खून करत नाही, कोणाला कडी घालून बांधित नाही. वाटमारी, दरोडे आणि हाणामारसुद्धा तो करत नाही. भिक्खू हो, तथागताची प्रशंसा करताना धर्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यावेळीसुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उंचबळूनही जाता कामा नये. कारण असे घडणेसुद्धा त्यांच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझ्या धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील, तेव्हा तुम्ही हे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे, अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते. हे अगदी बरोबर आहे. भिक्खूने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजेत. भिक्खूनं काय धम्मप्रचारासाठी झटलं पाहिजेत. भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले, भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही,
परंतु जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षण जगातील कोणत्याही माणसाशी भांडत असते. भगवान बुद्ध भिक्खूला म्हणतात की मी जगाशी कधीही भांडत नाही, परंतु सर्व जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणत्याही माणसाशी भांडत नसतो. जो सत्य आहे, जो सत्याचा शिक्षक आहे, तो जगातील कोणत्याच माणसासंग भांडत नसतो. भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संबोधतो आणि आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत भिक्खू हो. त्यावेळी भिक्खू काय म्हणतात, भगवंताला विचारतात की आम्ही स्वतःला वीर असे संबोधतो आणि आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत हे तुम्ही आम्हाला सांगा. आणि त्यानंतर भिक्खू म्हणतात, त्यानंतर भगवान बुद्ध भिक्खूला म्हणतात आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. भगवान आम्ही कशासाठी संग्राम करतो? श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो, म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात. आम्हाला वीर कशामुळे म्हणतात? आम्ही श्रेष्ठ शील बाळगतो, आम्ही श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही नेहमी युद्ध करत असतो, म्हणून आम्हाला वीर म्हणतात. ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करायला घाबरू नका, दुबळेपणाने वागू नका. भाग 4 भिक्खू आणि उपासक हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.